काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पौर्णिमा कुराडेचा ही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार उमेदवार लक्षात ठेवा। कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहतोय कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार जे आहेत पौर्णिमाताई कुराडे, त्यानंतर शमनजी मॅडम आणि पलीकडच्या बाजूला जे आहे त्या कमल पाटील यांच्या प्रचारार्थ आज येथे कोपरा सभा झालेली आहे आणि या कोपऱ्या सभाला आज महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। तर महाराज आहेत आपल्यासोबत स्वतः, काय सांगाल महाराज? ही खूप प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे, काँग्रेससाठी खूप निर्णायक लढत असणार आहे। त्या अनुषंगाने कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करताय? काँग्रेसचे उमेदवार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार इथं लढतायत, त्या सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला पाहिजे, मोठा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून सगळ्यांच्या साथीमुळे, बहुजन समाजाच्या साथीमुळे, गोरगरिबांच्या साथीमुळे, स्त्रियांच्या साथीने ते चांगली आपला परफॉर्मन्स देतील यात काही शंका नाही। त्यांना मी शुभेच्छा व्यक्त केल्या। कुराडे परिवारांचं कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आणि बघितलं तर गडिंग्लज तालुक्यामध्ये समाजकारण राजकारणाचा खूप मोठा वारसा आहे, खूप मोठं काम आहे साहेब। याविषयी आपल्याला काय वाटतं? तुमच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते अग्रेसर होते प्रचारामध्ये आणि तुम्हाला माझ्या निवडणुकीत तर कुराडे सर जवळजवळ सगळ्या सभेला हजर आहेत आणि त्यांचं भाषण झाल्याशिवाय माझं कधी झालेलं नाही। कुराडे परिवाराविषयी आपल्याला काय वाटतं आणि त्या अनुषंगाने काय जनतेला आवाहन करतात? त्यांनी जे बहुजन समाजामध्ये शिक्षणाची गंगा नेलेली आहे त्या पद्धतीने सगळीकडे शिक्षणाची गंगा अजून पोहोचणे बाकी आहे आणि सगळे शिक्षित झाले पाहिजे, सगळे हुशार झाले पाहिजे आणि जनतेच्या हिताचं आहे ते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाशी दिग्विजय यांची सौभाग्यवती लढत आहेत, कसं वाटतं या आव्हानाला? दोन्ही पक्ष मातबर आहेत। नाही, मातबर जर असले तरी आपल्याला लढायचं आपण ठरवलंय तर निश्चितच त्यांच्या कार्याच्या माध्यमातून विजय मिळवल्याशिवाय राहणार नाहीत।